श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश केवळ एक व्हिडिओ नाही, तर प्रत्यक्ष स्वामी तुमच्याशी चाललेला संवाद आहे. हा संवाद शेवटपर्यंत ऐकाल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. कारण आज नंतर तुमचं जीवन कायमचं बदलणार आहे. आयुष्यात असे काही चमत्कार घडणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. स्वामींवर विश्वास असेल तर मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. भाग 1. संघर्षातून देवत्वाकडे. मित्रांनो, दगडाला मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्याला माणूस म्हणून घडण्यासाठी कठीण परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. तुमची श्रद्धा खरी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. जीवनात अडचणी खूप असतील, पण त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. गरिबाला दिलेलं दान आणि मुखात घेतलेले स्वामींचे नाव कधीही वाया जात नाही. तुमच्या पुन्हाहीचा बॅलन्स जर पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीही बाउन्स होणार नाही. देवाला कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. भाग 2. स्वामींचं अभयवचन. ज्यावेळी तू संकटात असतोस तेव्हाच तुझी सावलीही तुझी साथ सोडते. तेव्हा घाबरू नकोस. स्वामी तुझा हात घट्ट धरून ठेवतील. तू कोणाला फसवू नकोस. तुझी फसवणूक स्वामी कधीच होऊ देणार नाही. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात याला महत्त्व नाही, पण तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. यशस्वी होण्याचा एकच मंत्र आहे, दुसऱ्याचे भले पाण्याची ताकद आपल्या मनात हवी. उदास होऊ नकोस. स्वामी तुझ्या आसपासच आहे. डोळे बंद करून आठवण कर, स्वामींचा विश्वास तुझ्यासोबत आहे. भाग 3. कौटुंबिक शांतता आणि वास्तुदोष. घरातील कटकटींवर उपाय. बऱ्याचदा आपल्याला वाटतं घरात एवढीच भांडणं का होतात, कोणाचं कोणाशी पटत नाही, चिडचिड वाढते. अशावेळी घराबाहेर पळून जाणं हा उपाय नाही. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. घंटानाद करा. संध्याकाळी देवासमोर दिवा लावून घंटानाद केल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. गंगाजल आणि मीठ घरातील कोपऱ्यात किंवा बाथरूममध्ये एका वाटीत मिठाचे खडे ठेवा. ते घरातील वाईट लहरी शोषून घेतात. नटराज मूर्ती. घरामध्ये नटराज मूर्ती किंवा युद्धाचे फोटो टाळा. त्याऐवजी निसर्गाचे, फुलांचे किंवा राधाकृष्णांचे प्रेमळ फोटो लावा. कापूर आणि लवंग. रोज सकाळी संध्याकाळी कापूर आणि लवंग जाळा, ज्यामुळे वास्तूतील दोष दूर होऊन मन प्रसन्न राहते. भाग 4. कर्माचा सिद्धांत. स्वामी म्हणतात, तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. योग्य वेळी फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. भूतकाळाचे दुःख करू नको. वर्तमान काळाचा अहंकार बाळगू नका आणि भविष्याचा मोह धरू नका. जर स्वामींचे नाव तुझ्या ओठावर आहे तर घाबरता कशाला? तुम्ही नाम घेता म्हणून स्वामी तुमच्या मागे चालतात. अशक्य शक्य करतील स्वामी. आत्मविश्वास असेल तर जगात काहीच कठीण नाही. जिद्द आणि भक्ती अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळाल्याच पाहिजे. भाग 5. दुःखातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा. मला माहीत आहे तुम्ही खूप कष्ट करत आहात. कधी कधी वाटतं की स्वामी ऐकत नाहीत का, पण लक्षात ठेवा तुमची परीक्षा सुरू आहे. आई जेव्हा बाळाला हवेत भिरकावते तेव्हा बाळ रडत नाही तर हसतं, कारण त्याला विश्वास असतो की आपली आई आपल्याला पडू देणार नाही. तसेच विश्वास स्वामींवरही ठेवा. लोकांच्या भरोश्यावर राहू नका. लोक तेव्हाच जवळ येतात जेव्हा तुमचा चांगला काळ असतो, पण स्वामी तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसेनासे होते. तुमचे शत्रू कितीही प्रबळ असू द्या, स्वामींची कृपा असेल तर कोणाची हिंमत नाही तुम्हाला स्पर्श करण्याची. भाग 6. जीवनाचे वास्तव्य आणि शेवटचा संदेश. हे आयुष्य एकदाच आहे. राग, द्वेष, अहंकार यात वेळ वाया घालू नका. गेलेली माणसे परत येत नाही, फक्त आठवणी वाटतात. म्हणून जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत प्रेमात जगा. कोणाची फसवणूक करू नका. आज संघर्ष आहे, पण उद्या सामर्थ्य नक्की मिळेल. तुम्ही हरण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी जन्माला आहात. स्वामींचा हात तुमच्या खांद्यावर आहे, मग भीती कशाची? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. हा संदेश आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका. तुमच्या एक कमेंटमुळे स्वामींची कृपा तुमच्या घरावरच सदैव राहील.